ब्लॉग नंबर 1 भावानो डायरेक्ट गोवा. या चर्चमध्ये जायचं नाही. चला गोवा, लेट्स गो. कर अरे कर की हा. आणि आमचा आर्या बस आहे 3 मिनिटात. इथून बस एंट्री केली त्याला जायचं. कसं वाटते फायनली प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर? प्लॅन सक्सेसफुल 2 टाइम्स नंतर झालाय. पहिल्यांदा प्लॅन हगला, दुसऱ्यांदा पण हगला, तिसऱ्यांदा आमचा आम्ही प्लॅन बुक केला आणि सगळं झाल्यानंतर सगळ्या गावाला अजून माहित नाही, कोणालाच माहित नाही. कोणाला माहित नाही. फक्त 10 जण असतील जी बी आमच्या घरातले आहेत, त्यांच्याशिवाय कोणाला माहित नाही. आणि काय रिद्धेशची मिसा कापल्यात मी रिद्ध्याला मिसा कापल्यात. रिद्ध्या कसं असते सांगा फक्त. अरे आता काय विषयच नाही. तुम्हाला एक रुपये 26 पैसे मध्ये गोवा कसं फिरतात मी दाखवतो नुसता या ब्लॉग. बघा आता बस चिकन दिसत आहे. भावांना आता ब्लॉगची खरी सुरुवात आता होणार आहे. गोव्यात आम्ही पुढच्या अर्ध्या तासात पोहोचते. आता आम्ही पणजी आणि हे सामान पडले सगळं. माझ्या इथेच 3 बॅग आहेत सगळ्या. तर बूट ठेवलाय मी आणि त्याचे बंद करतो 1 मिनिट. आणि यो शेवटचा मेंबर शेवटच्या खुर्चीवर. इथनं पुढचा ब्लॉग तुम्हाला करणार कसं कसं काय काय आम्ही सगळे ट्रॅव्हल करणार आहे. तर ब्लॉग बघत राहायचा. आता रूमवरती जाणार, आवरणार आणि तासाभरात बाहेर पडणार. आम्ही चालले एक पॉइंटला. तर आता गाडीत पहिला पेट्रोल टाकायची, गाडी बंद पडल्या. चला हाय चालू आहे गाडी भरपूर राहिला भावानो. माणसाचा चेहरा हेल्मेट घालून गाडी कशी व्हायला तुम्ही बघा. पेट्रोल पंप गाडी पूर्ण भरपूर आहे. तर भावना आता गत काय झालं बघा. दोघ जण गेल्यात पुढे गाडीवरला. तर आम्ही दोघं जाणार. चला 3 झालाय. आम्ही जिथं नाश्त्याला आलेलो ते नाश्त्याचं हेच बंद आहे. वेळा बघून आलेलो ते नाश्त्याचं सेंटरच बंद आहे. आता नाश्त्याचं इथं अवघड झाले. बघणार नाहीतर इथं जाणार, नाहीतर मग पुढच्या साईडला कुठेतरी बघणार जिकडे आम्ही पॉईंटला झाले तिकडे. जीपीएसला टाकला असेल तर कळालं असतं की चालू. रील्स बघून कुठल्याही इटरीला येऊ नका, मी तर स्पष्ट सांगतो. तर नाश्ता करणार आणि आता निघणार. आमच्या रूमच्या इथलं मोठं फुटबॉल ग्राउंड आहे. आता ओल्ड गोव्याला भेटत चला. तरी ओल्ड गोवा मार्केट. अथर्व रिद्धेश आमचा ब्युटीची इच्छा होती, रिद्धेश कटकेची इच्छा होती की चालत जायचं. गाड्या 2 किलोमीटर लांब लावून आम्ही चालत आले. आता इकडे 2 कुठं 2 नाही. अरे 2 तिथे जाऊन 2 होणार ना. नाही आपण दाखवले नंतर माधुरचे आम्हाला चर्च दिसला. अरे मी तेच सांगतो कुठलं घ्यायचं तिकडं. रस्त्याने चाललेलो. या माणसाने बघा, या माणसानं आम्हाला परत रिव्हर्स मध्ये घालवलाय इकडं. आता ह्यो मला इथनं असं उलट फिरून तिथं जायचं. ते असं तसं परत आम्ही चर्चकडेच जाणार आहे. तर दुसरं आय एम ऑलवेज राईट. मी सांगितलेला ह्यो तर रस्ता सांगितलेला येणं परत इथं आणलं. मी रस्ता सांगितलेला परत त्याच्या रस्त्यावरून आले. ह्यो रस्ता ही दोघं माधुरशोध आणि वाघ सेल्फी स्टिक घेऊन ब्लॉक करायला 16ला. आणि ट्रायपॉड ज्याचा का उपयोगच येणार झालाय. मला सगळ्यांचे कपडे बघितला तुम्ही. ती दोघं एवढ्या पुढं आहेत. यो कसा आलाय बाबा ती दोघं शॉर्ट्सवर, मी शॉर्ट्स आणि हे आणि वरती जॅकेट काय तुम्ही बघितलं आहे. त्याचा काय विषय नाही. मी पण जीन्स घालणार होतो खरं ऊन लय आहे ना इथं, काळा पडलेन मी. चर्चच्या ठिकाणी तर आले खरं इथं लई गर्दी आहे. गर्दी बघा, गर्दी तर लई वाटायला मला. बघा इथं पुढं सगळी एंट्री बंद असेल लिहिले. कुठे गेला बोर्ड? बघा इथं बोर्ड लिहिला इथे
विजिटर एंट्री बंद म्हणून दिले. हे एवढं मोठं आहे, चांगलं तर काय. मी पण लास्ट टाइम एकदा आलेलो तेव्हा बघितलेलं आतून, लय भारी आहे आतमध्ये इंटिरियर त्यानेचं. तर आता एंट्री बंद आहे, बघूया. तर आता इथनं एक एंट्री दिसाल्या बघा इथं, तिथं जाऊन बघणार आम्ही आता. इथून चालू आहे का नाही. आतमध्ये जाऊन आलो आम्ही चर्चमध्ये. ते एवढं भारी इंटिरियर ते क्लास आहे की नाही, तर तिथे व्हिडिओ रिस्ट्रिक्टेड नाही म्हणून आम्हाला काय करायला लागलं नाही. तिथं बाहेर व्हिडिओग्राफी अलाउड आहे म्हणून ही जे आर रांडे यांचं काय चालू आहे बघा. ही फोटो काढायला आहे, हे तर उपडं सुंबा ट्रायपॉड जोडायला आहे. काय करणार जोडून ते शूट ते यांची परत फोटोशूट चालू झाली. हे एक वेळ ठीक आहे, खरं भावना तुम्हाला एक विषय दाखवतो ते बघा. एस्थेटिक चौदे मध्ये चालते जगात. आणि एक एक काळी असे. आणि आता पहिला चर्च बघून झाला आपला, आता दुसरा चर्च बघायला जायचा आहे. हे आहे दुसरा व्हाईटवाला चर्च, त्याचं नाव बी आम्हाला माहीत नाही. खरं चला लेट्स गो. थांबले आम्ही आणि इथं न जायचा विचार चालू आहे आणि या लवड्यांचा परत फोटोशूट चालू आहे. मादरची या चर्चमध्ये जायचंच नाही, कोणाची इच्छाच नाही ना, माझी आहे ना शिवर रांडाचा, तर ह्याला घरलाच जायचं आहे. मग ते काळं होते. अरे रांडेच्या अजून काळा झालास का नाही तू, तरी बी दिसतील गोरा. ह्याचा अजून फोटोच काढायचा. 50 फोटो काढून पण येऊन माझे फोटो आलेले नाहीत. मग आता याला काय करायचं सांगा. मी 10 काढले, त्याने 10 काढले, त्याने 10 काढले आणि वैयक्तिक 20 काढलाय, तरी म्हणते फोटो झाले. आता परत आम्ही जिथनं आलो चर्च, तिथली आतली भिंत, तिथं जाऊन ह्याचा परत फोटो काढणार आहे. दोन्ही चर्च बघून एकच बघितला, दुसऱ्यात आत गेलोच नाही. मग आता हे चर्च बघून आम्ही आता चाललोय पुढच्या स्पॉटला. चला आता इथे भेटू. आता मंगेशी टेम्पलला जायचं ठरले. चला, हे मंदिर आहे, तुम्हाला आतनं दाखवतो नंतर. हे मंदिर असं सुंदर आहे आणि भावांनो असं शांत वाटतं. आम्ही तिथं आत आलोय, खरं तिथं असं लुंगी घालायला लावलं. हे काय सरळ घराला कोणाला येणं झालं. तर इथे हे बघा, आणि इथं आत मंदिर. चला दाखवतो. आम्ही मंदिरातनं बाहेर आलो, खरं इथं पण व्हिडिओला रिस्ट्रिक्शन होतं. व्हिडिओ आम्हाला कुठेच काढायला येत नव्हते. आणि हा बघा माझी इच्छा होती तर आप्पा स्वच्छ आहे भावानो. गोव्यात आला की हे मंदिरला तुम्ही व्हिजिट करा. मंदिराचं पण दर्शन झाले. आता बघायचं पुढचं मंदिर करायचं की डायरेक्ट रूमवर जायचं. बघा सांगतो तुम्हाला. इथं थांबलेलो आम्ही नाश्ता करायला, जेवण करायचं होतं. तर इथं नाश्ता आला असं बोलते मी. जायचं खॉक मापाडायला दाखवणार नाही आम्ही. ही दोघं बघा सगळं खाऊन असं टिश्यू विश्यू पसरत बसलं. डिश दाखवत नाही ना. आता रूमवरती जाणार आणि सगळे काय म्हणतात बघणार आणि ठरवून बेनालिम बीचला जाणार. सनसेटला नाही तर रात्री बघा बेनालिम बीचला तर फिक्स जायचं. बेनालिम बीचला गाडीवर एवढ्या रात्रीचं. अरे मी बेनालिम बीचला चाललोय. अर्धा तास लागणार इथं पोहोचायला, लई लांब नाही इथनं. बेनालिम बीचला डायरेक्ट एवढ्या व्हॅनात चालले. त्यांना जायचं होतं सनसेटला. सनसेटला जायला काय ही झोपली झाल्या आल्या लगेच. मग आता डायरेक्ट आता भेटूया आपण बेनालिम बीच. गाडीवर कळत आहे, गावात आहे, गाडी आहे. इथं गर्दी तर काहीच नाही, कारण की आम्ही ह्या टायमिंगला आलो की इथं कोणच नाही. सगळ्या इथं बोट्स आहेत, अशा बोट्स आहेत इथं. आणि वाळू आम्ही त्यात फ्लिपफ्लॉप घालणार आहे इथं असं असल्यामुळे. आता हे आमची 2 जण आहेत ती थोडं आहेत, आम्हाला दिसलेली जाता परत दिसणं झालं. बघूया शोधतो आम्ही त्यांना पाहून तुमच्यासाठी. हे ते पाणी हृदय काय व्हायला पाहिजे, तिकडे त्याला आठवून इथं पाणी वाढाले.
डोसक्याच्या रात्रीचं पाणी कमी येते तुझ्या आईची गाण रात्री पाणी वाढते कमी येते वाढते वाढते रे पाणी मग तेच पाणी इकडे उरलंय अरे हे आम्ही बघ पाणी येताना उरलेलं ना तिकडनं लाटा येणार अंड्याच्या ए बघ लई आहे ते. हे बघायला आवड्या वेलची शी आहे काय जयची गाडी एवढी असते. हे आमचा 4था नंबर फोन कर मला. जो मधनच गायब झालेला मधनच गायब झालता चिकन हे काय आली आम्ही इथं शेल्स आहेत अरे शेल्सच आहेत बारक अरे बाय हे मोठं असतात वर. अरे चालत चालत बोला की चालायला वेळ लागते माहिती आहे ना हो? बघ काय हे अतिशय सुंदर सुंदर नावे हे आहेत काय तुझं काय म्हणणं आहे याच्यावर कसली नाव देश तू जाऊ दे. मतिमंद हे नाव माणसा म्हणालाय. अरे थांब मतिमंद माणसा ते time ते slap मधनं- करायला खाली होतं. अरे टाइम स्लॅप कर की मला काय म्हणायचं ते ना मधनं निघतंय. मधनं निघते की ते ब्राईटनेस कमी करून दाखवतो काय भीतीस नाव दिसलं असेल तर मला ओके. अशी चांगली प्लेस आहे तिथं आम्ही आता फूड एन्जॉय करणार आहे असं कॅन्डल लावून दिले पुढं असं समुद्राचा डेंजर व्ह्यू आहे आणि आता अजून एक आमचा हा एक याला ते व्हेज आहे बघा आता काय होते आणि कसं होतं. एक दे दो एक चिकन फ्राईड राईस चालू होतं तोपर्यंत आमचा मेन माणूस आला ही दोघं पहिलं चिकन मेन माणूस आला आमचा व्हेजवाला व्हेज फ्राईड राईस खाणार काय व्हेज मागवायचं चालू आहे बघा त्यांचं व्हेज फ्राईड राईस खाणार काय एक व्हेज फ्राईड राईस जेवण जेवण सगळं झाले तो माणूस बघा. जेवण जेवण सगळं झाले आता इथनं थोड्या वेळात निघायचं चला तुझ्या आईची गाण काय केला गाडी धडकवला अरे गाडी चालली तिकडे जास्त आहेत कुत्री इकडे 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 या मी कव्हर मध्ये थांबतो आले It was at this moment that he knew. He fucked up. अरे अरे ट्रायपॉड बघा ट्रायपॉड दे आई अरे लावड्या ट्रायपॉड दे की बहादरची वाह मैं ब्लॉगला डेंजर कंटेंट गावला यो हे घेऊन जा हे शस्त्र घेऊन जा काय करत नाही जा. मी काढू शानायस काय अरे काय करण्याचा ए बाबा तेवढे गेला अरे ढकलत तू मफलर घातलाय हेल्मेट घातलाय मफलर दे तू पण अरे मी जाणार ना तू जा रे हे नाही रे बस जाऊन दे मला काय लागला टाइमपास कर आता तुम्ही बघू शकता गाड्या आमची सक्सेसफुली बाहेर येत आहे हा आमचा डॉन गाड्या आणत आहे आला रे आला मानिया आला आणि सक्सेसफुली गाड्या आलेल्या आहे बाहेर केलाय व्लॉग पहिला दिवस संपलाय आता व्लॉग दुसरा आता सगळे रूम वरती येऊन आम्ही झोपणार आहे कारण की ही एवढी जेवण टाईट झालं त्यांनी आम्ही तिथे एंडिंग शूट करायचं राहिलो तर ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे की त्या एंड शूट मध्ये आता आम्ही पोहोचणार आहे गोव्यात. तुझ्या आईची गाण झोपेत उठले माझे आम्ही आता गोव्यात पोहोचलोय तुझ्या आईची गाण तुला एवढ्यामध्ये बोल नको सर